आज आपण मित्रांनो अतिशय महत्त्वाचा भाग असा घेणार आहेत की नजर चुकीने जर आपल्या कोणाच्या नातेवाईकांची, जवळच्यांची किंवा इतर नियर डिअर यांचे किंवा वयोवृद्ध लोकांची, विशेष करून वयोवृद्ध लोकांची जर मृत्यूची नोंद झाली नसल्यास किंवा मृत्यूची नोंद ही केली नसल्यास अशा परिस्थितीत त्या बाबतीत कोर्टातील संपूर्ण न्यायिक माहिती ही आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपणास आपले कोणी जवळचे, शेजारचे, नातेवाईक किंवा संबंधित यांची जर नजर चुकीने मृत्यू नोंद झाली नसल्यास किंवा विशेषतः खास बाब करून वयोवृद्ध इसम यांच्या बाबतीत जर त्यांची मृत्यूची नोंद झाली नसल्यास आपणास माननीय न्यायालयाकडून प्रथमतः आदेश घ्यावा लागतो. त्या माननीय न्यायालयातील तसेच संबंधित आदेशाकरिता आपणास काय काय बाबी कराव्या लागतात ते आपण थोडक्यात समजून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम आपणास आपले जे कोणी मयत इसम आहेत त्यांच्या मृत्यूची नोंद घ्यावायची आहे. अशा मयत इसम यांचे सर्वप्रथम आपणास जेथे स्थानिक स्वराज्य संस्था आहे तेथे लेखी विनंती अर्ज करावा लागतो आणि जे काही संभाव्य साल असेल मयताचे ते संभाव्य साल हे आपण आपल्या विनंती अर्जात नमूद करून त्यांना तसे त्याबाबतचे, त्या संबंधित सालाबाबतचे आपणास मृत्यू नोंद ही शोधावी लागते. त्याबाबत आपणाला शोधनावळ फी रक्कम ₹5 किंवा 10 अशा पद्धतीने आपणास भरावे लागतात. त्यानंतर अशी रक्कम भरल्यानंतर सदरचे स्थानिक स्वराज्य संस्था हे आपणास त्याबाबतची रीतसर पावती देऊन त्यानंतर आपण जे संभाव्य साल जे सांगितले आहे, सन, वर्ष सांगितले आहे त्या वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हे मृत्यूची नोंद शोधते. जर मृत्यूची नोंद सापडली गेलीच तर अशा परिस्थितीत आपणास आपले काम सोपं होते. परंतु जर आपल्या जे कोणी संबंधित असतील त्यांच्या जर मृत्यूची नोंद आढळून आली नसल्यास अशा परिस्थितीत आपणास माननीय न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घ्यावा लागतो. अशा वेळेस आपणास जे काही स्थानिक स्वराज्य संस्था जसे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी आपणास जे काही लेखी अर्ज दिलेला आहे तो लेखी अर्ज व शोधनावळ फी असे दोन्ही घेऊन त्याचबरोबर आपणास इतर जे लागणारे कागदपत्रे आहे जसे संबंधित मयत इसम याचे सर्वप्रथम आधार कार्ड, कोणताही रहिवास पुरावा, त्याचप्रमाणे जर संबंधित इसम हा कोणत्या कारणास्तव मयत झालेला आहे त्याबाबतचे वैद्यकीय पेपर असल्यास ते देखील जोडावे आणि जर नॅचरल प्रोसेसमध्ये संबंधित इसम हे मयत झाले असल्यास त्यांच्या बाबतीत देखील जे काही इतर संबंधित कागद आहेत ते जोडणे गरजेचे व आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपले प्रकरण माननीय न्यायालयात दाखल झाल्यानंतर मित्रहो, सदरचे प्रकरण हे द रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ 1969 सब सेक्शन 3 ऑफ सेक्शन 13 या अन्वये दाखल करावा लागतो. सदरचा अर्ज हा माननीय न्यायालय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करावा लागतो. सदरचे वर नमूद केल्याप्रमाणे, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जे काही कागदपत्र असतात ते कागदपत्र दाखल करून मित्रहो, सदर प्रकरणावर माननीय न्यायालय हे फर्स्ट ऑर्डर करते. माननीय न्यायालय फर्स्ट ऑर्डर म्हणून आपणास पेपर नोटीस, जाहीर पेपर नोटीस बाबतचा आदेश करते. अशा परिस्थितीत आपणास स्थानिक जो कोणताही पेपर असेल योग्य अशा पेपरमध्ये, स्थानिक पेपरमध्ये आपणास जाहीर नोटीस दाखल करावी लागते, प्रसिद्ध करावी लागते आणि प्रसिद्ध करून आपणास हरकती मागाव्या लागतात. आणि जर तुम्हास मुदतीत सपोज 15 दिवस आपण जी मुदत दिलेली असते किंवा माननीय न्यायालयाची जी काही पुढील तारीख असते त्या तारखेपर्यंत मुदती हरकत मागावे लागतात. सदर जाहीर नोटिसीचा प्रोफॉर्मा फॉर्मॅट कसा असतो त्याबाबतचे PDF हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, आपण तेथून डाउनलोड करून घेऊ शकतात. त्यानंतर पुढचे मित्र हो, जर कोणी आपली जाहीर नोटीस
बघून आलेस त्या इसमाचे आपणास जे काही त्रयस्थ इसम असतील त्या इसमाचे आपल्याला त्यांची हरकत समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मान्य न्यायालयात ते प्रत्यक्षात व किंवा त्यांचे प्रतिनिधीमार्फत हजर होऊन ते त्यांचे हरकत नोंदवू शकतात. परंतु जर कोणीही हरकत नोंदवली नसल्यास अशा परिस्थितीत आपणास पुढील प्रक्रिया म्हणजे आपणास त्यामध्ये पुरावा घ्यावा लागतो. त्याबाबत पुरावा घेणेकामी आपणास पुराव्याचे प्रतिज्ञापत्र हे मान्य न्यायालयात दाखल करावे लागते. अशा परिस्थितीत आपणास पुराव्याचे प्रतिज्ञापत्रासोबत सर्व काही मूळ दस्त कागदपत्र हे दाखल करावे लागतात. जसे मैताचे वैद्यकीय पेपर, त्यानंतर मैताचे आधार कार्ड, त्यानंतर शोधनावळ फी स्थानिक स्वराज्य संस्थाकडील, त्यानंतर तुम्ही जो काही अर्ज केलेला आहे विनंती अर्ज, असे सर्व मूळ स्वरूपात आपणास कागदपत्र दाखल करून सदरचे कागदपत्र हे निशाणी म्हणून आणि पुराव्यात निशाणी देऊन पुराव्यात वाचण्यात यावे अशी आपल्या पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रामध्ये विनंती असावी लागते. त्यानंतर मित्रहो, हे एकदा का पुराव्याचं प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर आपणास पुढील तारखेस आपणास आपले पुरावा बंद झाल्याबाबतचे आपणास पुरसीस मान्य न्यायालयात दाखल करावे लागते. मान्य न्यायालयात पुराव्याची आपणास पुरावा बंद होण्याबाबतचे पुरसीस दाखल झाल्यानंतर आपणास आपले जे प्रकरण आहे मित्रहो आर्ग्युमेंट स्टेजला लागते. त्याबाबत आपणास ही आर्ग्युमेंट करावी लागते. आपले जे काही मूळ कागदपत्र बघूनच आपणास आर्ग्युमेंट करावे लागते. त्यानंतर मित्रहो आर्ग्युमेंट झाल्यानंतर मान्य न्यायालय हे सदरचे प्रकरण हे जजमेंट कामी न्यायनिर्णय देणे कामी ठेवते. अशा परिस्थितीत मित्रहो आपले कागदपत्र जर योग्य व पुरेसे असल्यास आणि मान्य न्यायालय हे आपले कागदपत्र व जी काही आपण तोंडी माहिती आणि लेखी सबमिशन केलं आहे त्यावर मान्य न्यायालय हे जर आपणास सहमत झाले असल्यास मान्य न्यायालय हे त्याबाबत आपल्या बाजूने व असा आदेश करते की सदर इसम यांचे संबंधित मयत इसम यांचे जी काही शासकीय फी असेल, दंड असेल, शासकीय फी भरून सदर मयताची ही नोंद करण्यात यावी आणि जे आपण मयत दिनांक म्हणजे मृत्यू दिनांक जो दिलेला असेल तो मयत दिनांक हा शेवटी मयताचा मृत्यू दिनांक ठरला जातो. अशा पद्धतीने मित्रहो एकंदरीत डेथ अँड बर्थ रजिस्ट्रेशन ॲक्ट 1969 सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 13 याप्रमाणे 13(3) प्रमाणे आपणास मान्य न्यायालयात अर्ज करावा लागतो. या अर्जाबाबत त्यानंतर इतर पुराव्याचं प्रतिज्ञापत्र हे काही संपूर्ण असे PDF हे मी दिलेले आहे मित्रांनो. आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधून PDF डाउनलोड करू शकतात आणि आपल्या कामी उपयोगी करू शकतात. मित्रहो असा महत्त्वपूर्ण असं आहे, जर संबंधित इसम यांची मृत्यूची नोंद झाली नसल्यास आपणास काय करावे लागते त्याबाबतची माहिती समजून घेतलेली आहे. मित्रहो अशा पद्धतीने सदरचा व्हिडिओ हा सोशल मीडिया हँडलवर जसे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर व अन्य येथे सदरचा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून सदरची माहिती ही तळागाळापर्यंत व ज्यांना खरोखर याची आवश्यकता व गरज आहे त्यांनापर्यंत पोहोचू शकतो. मित्रहो आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रहो यूट्यूबचे मेन पेजवर आपण ॲडव्होकेट गुरु ॲडव्होकेटची संपूर्ण स्पेलिंग स्पेस गुरु देऊन सदरचे पेज सर्च करू शकतात. त्यानंतर AG हे रेड कलरच्या बटनवर क्लिक करून आपण तेथे प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकतात. सदरचे प्लेलिस्टमध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, त्यानंतर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट, क्रिमिनल प्रोसिजर कोड, सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल ट्रायल, सिव्हिल ट्रायल, त्यानंतरचे महत्त्वाचे म्हणते सायबर लॉ, सायबर अटॅक व अशा प्रकारच्या आपण 12 ते 15 प्लेलिस्ट बनवल्यात. सदर प्लेलिस्टमध्ये इतर अन्य